आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार, अभिनंदन. सर्वे सरस संगे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करीत आहे. परमेश्वर चांगला आहे याला परखून पहा, अनुभव घेऊन पहा. हे देवाचे वचन आपण पाहत आहे. दुसरा इतिहास 5 अध्याय त्याच्या 12-13 मध्ये सर्व लेवी सगळे मिळून देवाच्या स्तुती गाऊ लागले. 120 याजक उभे राहिले. रणसिंग वाजवणारे आणि संगीतकार यावेस हस्तव एक सुरात स्तुती गाणं आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी सहभागी झाले. करणे, जांजा आणि इतर वाद्यासहित गायकाने परमेश्वराची स्तुती करण्यासाठी त्यांचा आवाज उंचावला व ते गायले. तूच ते परमेश्वर चांगले आहे, त्याचे प्रेम सर्व काळ टिकते. तेव्हा यावेचे मंदिर मेघाने भरून गेले आणि त्या मेघामुळे याजकांना सेवा करता येईना, कारण यावेच्या तेजाने परमेश्वराच्या मंदिर भरून गेले. मेघाने भरले आणि परमेश्वराच्या तेजाने संपूर्ण मंदिर भरले. इथे सुलेमान राजाने देवासाठी एक मंदिर बांधले. तो म्हणतो दुसरा इतिहास 2:5 मध्ये, 2:5, आमचा देव सगळ्या देवापेक्षा मोठा आहे म्हणून त्याला मी मोठा मंदिर बांधणार आहे. तसं पुष्कळ मोठा मंदिर बांधला. नंतर म्हणतो देवबापा, तुला तर आभाळ, आकाश, स्वर्ग त्यामध्ये तो मावत नाही आणि पृथ्वीमध्ये मावत नाही. तो एवढा मोठा परमेश्वर आहे आणि मी बांधलेला या मंदिर तुझ्या समोर काय आहे प्रभू, तुला मावणार काय आहे? पण देवाची स्तुती करतो. परमेश्वर चांगला आहे, त्याची करुणा अपार आहे. 120 याजक मिळून स्तुती करतात. देवाने पाहिलं, सुलेमान मी चांगला आहे, मी मंदिर बांधला असं नाही सांगितलं, देव चांगला आहे. देवाने स्वर्गाचा मेघ पाठवला आणि स्वर्गातून परमेश्वराचे तेज आलं, संपूर्ण मंदिराला भरून टाकलं. आज तुमच्या जीवनामध्ये देवाची समक्षता, देवाचं तेज संपूर्ण भराय पाहिजे का? फक्त सांगा, देव तू चांगला आहे, तुझी कृपा अपार आहे एवढं सांगा. तुमच्या जीवनामध्ये देवाचे मेघ ढापून राहणार, देवाचा महिमा तुम्हाला भरून राहणार, तुमचे जीवन आनंदाने राहणार. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, सोलेमानच्या मंदिराला तो मेघाने तेजाने भरलं. कारण काय? परमेश्वर चांगला आहे असं स्तुती करू लागले. आज पण वचन ऐकणारे म्हणतात देव तो चांगला आहे. त्यांच्या जीवनामध्ये तू येऊन आपल्या प्रसन्नतेने भर प्रभू, आपल्या मेघाने भर, आपल्या तेजाने भर प्रभू. त्यांच्या जीवन उज्ज्वल होऊ दे आणि उजड असू दे प्रभू राजा. सर्व मध्ये तुझा प्रकाश पडू दे. त्यांच्या जीवन लोक पाहताना किती आनंदाचे आहे असं सांगायला पाहिजे. त्यांच्या सर्व गरज पूर्ण कर, त्यांची सर्व मागणी पूर्ण कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो आणि उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.